म्हणजे इंडियन फिमेल्समध्ये जेव्हा आम्ही एखाद्या मुलीला पाळी नाही आली तरच तिची आई कन्सर्न असते. म्हणजे मुलीला जर पाळी येत असेल पण मुलीचे केस गळत असतील, मुलीला पिंपल्स येत असतील, तिच्या चेहऱ्यावर अनवॉन्टेड हेअर्स असतील, केस येत असतील चेहऱ्यावर पुरुषांसारखे दाढीच्या ठिकाणी किंवा अपर लिप्सला केस येत असतील, तर त्याच्याबद्दल फार काही कन्सर्न नसतो. PCOS इज ॲज गुड ॲज डायबिटीस, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा PCOS होतं तर ते मेनार्कीपासून मेनापॉजपर्यंत तुमचा पाठलाग करतं. ज्या गर्भवती स्त्रियांना PCOS आहे किंवा PCOD आहे, त्या गर्भवती स्त्रिया जर खूप जास्त फ्रूट्स खात असतील तर ह्या फ्रूट्समधलं फ्रुक्टोज त्या बच्चूच्या लिव्हरमध्ये पण जाऊन बसू शकतो. जर पाळी वेळेवर येत असेल म्हणजे मला PCOD होऊ शकत नाही किंवा मला नाहीच आहे, हे असं समजणं योग्य आहे? नाही, असंही नाही. नमस्कार, मी हर्षाली आरोग्यावर बोलू काहीच्या नव्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या या पॉडकास्टमध्ये स्पेशली त्या महिलांसाठी हा पॉडकास्ट खूप महत्त्वाचा आहे ज्यांना PCOD किंवा PCOS आहे. आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज मिळणार आहेत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर मुकुंद सबनीस, जे आयुर्वेद तज्ज्ञ आहेत आणि त्यांना 25 वर्षाचा यामधला अनुभव आहे. तर त्यांच्यासोबत आपण आज चर्चा करणार आहोत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की पहा. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. आत्ताच्या या पॉडकास्टमध्ये आपण PCOD आणि PCOS बद्दल तर आपण सविस्तरमध्ये जाणून घेऊयाच, पण त्याचबरोबर सुरुवातीला मला असं विचारायचं आहे की बऱ्याच मुली याची टेस्ट तेव्हाच करतात की एकतर त्यांचे पिरियड स्किप होतात किंवा त्यांना प्रेग्नन्सी राहत नाही. त्याच्या आधी म्हणजे तहान लागल्यानंतर विहीर खोदणं प्रकार त्या पद्धतीचं करतात. तर हे कितपत योग्य आहे आणि त्यासाठी आपण आधीपासून कसं प्रिपेअर असलं पाहिजे किंवा कोणत्या टेस्ट केल्या पाहिजे? PCOD आणि PCOS ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण लोकांना जे लक्षात येतं, तेव्हा तुम्ही जे म्हणालात ते अगदी खरं आहे की एक तर पाळी नाही आली आणि गरोदरपणा नाही राहिला, प्रेग्नन्सी नाही राहिली. ह्या दोनच कन्सर्नच्या गोष्टी पॅरेंट्सच्या आणि पेशंटच्या. म्हणजे इंडियन फिमेल्समध्ये जेव्हा आम्ही एखाद्या मुलीला पाळी नाही आली तरच तिची आई कन्सर्न असते. म्हणजे मुलीला जर पाळी येत असेल पण मुलीचे केस गळत असतील, मुलीला पिंपल्स येत असतील, तिच्या चेहऱ्यावर अनवॉन्टेड हेअर्स असतील, केस येत असतील चेहऱ्यावर पुरुषांसारखे दाढीच्या ठिकाणी किंवा अपर लिप्सला केस येत असतील, तर त्याच्याबद्दल फार काही कन्सर्न नसतो. किंवा अशासोबत जर वजन वाढत असेल तरीही कन्सर्न नसतो. कन्सर्न जेव्हाच असतो की पाळी नाही आली. आणि पाळी आली की मोर दॅन द पेशंट मदर इज हॅपी की पाळी आली. दिस इज द सिनॅरिओ. हा सिनॅरिओ इंडियामध्येच, महाराष्ट्रामध्ये तर मला माझ्या पेशंट्समध्ये मी बघतोच, पण ओव्हरऑल इंडियन फॅमिलीजमध्ये हा सिनॅरिओ आहे की पॅरेंट्स हे पाळीशी कन्सर्न आहेत, पाळी येण्याशी कन्सर्न आहेत. त्यांना हे माहीत नाही की ही पाळी न येणं कॅन लीड टू अ सिव्हिअर मेटाबॉलिक डिसऑर्डर किंवा एखादा अपचयात्मक आजार होण्यासाठी ही पाळी न येणं कारणीभूत आहे. आणि मग पाळी येण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या घ्यायच्या. पाळी आली किंवा थोडे दिवस 5-6 महिने नियमित झाली की एव्हरीबडी इज हॅपी, दे फॉरगेट की आपल्याला काहीतरी आजार एक लक्षण होऊन गेलं आहे, आता आपण त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. मग पुन्हा जेव्हा पाळी बंद होते तेव्हा पुन्हा पाळी येण्यासाठी औषध. आणि धिस गोज ऑन व्हिसियस सायकल. आणि सगळ्यात महत्त्वाचं PCOS किंवा PCOD हा आजार अशाच लोकांमध्ये टार्गेट होतो जे टीनेजर्स आहेत किंवा जे दे आर एक्सपेक्टिंग फॉर अ चाइल्ड. ओके. जे जेव्हा त्यांना एखादं मूल हवं असतं किंवा ते टीनेजर्स आहेत तेव्हा त्याच्यावर जास्त फोकस केला जातं. एकदा बाळ झालं, एकदा लग्न ठरलं की पॅरेंट्स आर नॉट कन्सर्न्ड विथ इट. हे खूप अनफॉर्च्युनेट आहे की एकदा PCOS झालं, PCOS इज ॲज गुड ॲज डायबिटीस, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा PCOS होतं तर ते मेनार्कीपासून मेनापॉजपर्यंत तुमचा पाठलाग करत राहतं. पाळी येण्यापासून ते पाळी जाण्यापर्यंत ह्या वयाचा खूप मोठा गॅप आहे हा. आणि हे पूर्ण पाळी येणे ते पाळी जाणे इथपर्यंत ते वेगवेगळे लक्षणं दाखवत राहतं. त्यामुळे बराच वेळा पॉलिसिस्टिक ओव्हराईन डिसीज इट कॅन गेट कन्व्हर्टेड इन टू पॉलिसिस्टिक ओव्हराईन सिंड्रोम. म्हणजे
फक्त ओव्हरीजचा आजार ज्याच्यामध्ये फक्त सिस्ट तयार होतात, तो लिमिटेड अवयवा म्हणजे ओव्हरीपुरता मर्यादित न राहता तो पूर्ण शरीरभर पसरतो, त्याचे लक्षणं पूर्ण शरीरभर दिसतात, इथपर्यंत मेनार्कीपासून मेनोपॉजपर्यंत, पाळी सुरू होण्यापासून पाळी संपेपर्यंत वेगवेगळी लक्षणं. आता त्याची आपण आधी लक्षणं बघूत काय आहेत ते, की काय काय लक्षणं त्यावेळेस. आता जेव्हा पाळी येण्याची सुरुवात होते म्हणजे साधारण आजकाल तर 10व्या वर्षापासूनच, 10वं 11वं 12वं 13वं, म्हणजे मुलींना पाळी तर माझ्याकडे असे काही मुलं आहेत की 4थीतच पाळी आली. हे सगळे हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस आणि हे सगळे एन्व्हिरॉन्मेंटल चेंजेसमुळे होणारे हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस आहेत, की किती एक्सपोजर आहे काही गोष्टींसाठी या टीनेजमध्ये, या लहान वयामध्ये, म्हणजे 10 वर्षाच्या मुलीमध्ये तिला किती एक्सपोजर आहे सगळ्याच गोष्टींचं, इवन एन्व्हिरॉन्मेंटल जे आपल्या हातात नाही राहिलेलं आता, सोशल एक्सपोजर, त्याच्यानंतर सोशल मीडिया एक्सपोजर, ह्या सगळ्या गोष्टींमुळे तिच्या एका बालवयातच तिच्यामध्ये हॉर्मोनल बदल व्हायला लागतात. आणि माझी मुलगी वाढत्या वयाची आहे म्हणून आया भरपूर खाऊ घालतात, पॅरेंट्स भरपूर खाऊ घालतात, वाढतं वय भरपूर खा. ते कधीही मुलीला व्यायाम करण्यासाठी फोर्स करत नाहीत, ग्राउंडवर जाण्यासाठी फोर्स करत नाहीत, एक्सरसाइज घरी करण्यासाठी फोर्स करत नाहीत, पण खाण्यासाठी मात्र नक्कीच फोर्स. म्हणजे उठताना दूध, झोपताना दूध, शाळेत जाताना फळं, आल्यानंतर फळं, परत काहीतरी गोड, आणि मग ही सवय लावतात. दुसरी गोष्ट, जेव्हा मूल थोडंसं मोठं होतं त्यावेळेस त्यांना फूड ॲज अ रिवॉर्ड दिला जातो. तू घरी बैस, आम्ही बाहेर जाऊन येतो, तुला येताना 2 कॅडबरीज आणतो. दिस स्टार्ट्स विथ द थिंग. आणि मग इथं तुमचं चालू झालं की मग मुलीमध्ये अगदी 10व्या-11व्या वर्षातच 1-2दा पाळी येऊन जाते आणि नंतर बंद होते. आणि त्याच्यानंतर सुरू होते थोडासा लठ्ठपणा, त्याच्यानंतर चेहऱ्यावर फोडं येणं किंवा केस गळणं, किंवा मग अंगावर पूर्ण काळेपणा येणं, कलर चेंज होतो. मग तो फक्त मानेवर किंवा अंडरआर्म्समध्येच नाही तर सार्वदेहिक कलर चेंज होतो, टॅनिंग होतं. आणि आपल्याला वाटतं की मग ती बाहेरच गेली, मग ती उन्हातच ट्युशनला जाते, उन्हातच शाळेत जाते म्हणून काळी होती. हा चेंज इन कलर किंवा चेहऱ्यावर फोडं येणं हे त्याचं पहिलं लक्षण सुरू होतं, आणि पाळी अनियमित होणं. आणि मग तिथून एक 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 मग थोडीशी मोठी झाली की मग हिरसुटिझम होतं, म्हणजे अंगावर केस यायला लागतात. मेल पॅटर्न हेअर्स अंगावर असतं. जर पुरुषांना हातापायांवर छातीवर केस असतात तसे केस त्यांना यायला लागतात. त्याच्यानंतर ॲक्ने आणि डोक्यावरची केस गळणे, ही त्याची काही लक्षणं आहेत. मग जेव्हा लग्न झालं तेव्हा पुन्हा पाळी अनियमित, पुन्हा थोडंसं वजन वाढणं, आणि पुन्हा कम्प्लीट इन्फर्टिलिटी, ओव्ह्युलेशन न होणं किंवा 2 पाळीच्या मध्ये ब्लिडिंग होणं इंटरमिटेंटली, हे पण तिची लक्षणं आहेत. थोडं अजून मोठं झालं की त्याच्यासोबत डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर होणं. आणि त्याच्यानंतर जेव्हा मेनोपॉजचं वय येतं तेव्हा दे आर प्रोन फॉर मल्टिपल कॅन्सर्स. मग ओव्हराईन कॅन्सर, युटराईन कॅन्सर्स, सर्वायकल कॅन्सर्स, ह्या कॅन्सर इथपर्यंत म्हणजे ते घेऊन जाऊ शकतं. त्यामुळे एखादा PCOSच्या आपल्याला PCOD झाले तर त्या व्यक्तीने, भले तो 10 वर्षाचा असो, भले तो 20 वर्षाचा असो, भले तो 30 वर्षाचा असो, भले तो 45 वर्षाचा, दे शुड टेक केअर. त्यांनी त्यांची स्वतःची खूप काळजी घ्यायला पाहिजे आहार आणि विहाराच्या बाबतीत. ओके. आता PCOD आणि PCOS मध्ये नेमका काय फरक आहे थोडक्यात सांगाल? आणि याची लक्षणं पण ऑलमोस्ट सेम असतात? खरं तर आता PCOD या आजाराचं नावच बदललंय, आता PMOS म्हणतात. आणि बेसिकली काय माहिती आहे का, की PCOD हा मर्यादित ओव्हरीजमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हराईन डिसीज, म्हणजे फक्त तुमच्या ओव्हरीज, म्हणजे तुमचं जे काही ओव्हरीज आहेत त्याच्यामध्ये छोट्या छोट्या पाण्याच्या सिस्ट होतात, आणि हा आजार त्या ओव्हरीज पुरताच मर्यादित असतो. जेव्हा पॉलिसिस्टिक ओव्हराईन सिंड्रोम म्हणतो आपण, तेव्हा त्या छोट्या छोट्या पाण्याच्या पिशव्यामध्ये जो इन्सुलिन रेझिस्टन्स झालेला असतो तो सार्वदाहिक व्हायला लागतो, तो प्रत्येक टिश्यूवर इफेक्ट करायला लागतो. आणि मग तो इफेक्ट करतो म्हणजे काय होतं, मग सार्वदेहिक परिणाम तुम्हाला दिसायला लागतात. मग त्याच्या म्हणजे तुमच्या ॲक्ने, हिरसुटिझम, फिमेल पॅटर्न बाल्डनेस, मेल पॅटर्न हेअर्स, इथपासून ते मग पाळी अनियमित होणे, खूप जास्त ब्लिडिंग होणे किंवा 6-6 महिने पाळीच न येणे, त्यानंतर मेंटल इरिटॅबिलिटी होणे, वजन वाढणे, ही सगळी लक्षणं, मग त्याच्यानंतर डायबिटीस होणे, त्याच्यानंतर ब्लड प्रेशर होणे, अशी ती लक्षणं
होत जातात. हे PCOS मध्ये होतं. PCOD मध्ये तेवढंच ते मर्यादित राहतं. आता PCOD आणि PCOS मध्ये एक महत्त्वाची गंमत जी समजून घेण्यासारखी आहे, जी एक नवीन संकल्पना आम्ही जेव्हा ट्रीटमेंट करतो तेव्हा ती सुचलेली आहे. असंच डिस्कस करत असताना माझ्या कलिग्स सोबत की PCOD किंवा PCOS हा ओव्हरीजचा डायबिटीस आहे. अच्छा. ही खूप नवीन संकल्पना आहे की इट इज अ डायबिटीस ऑफ दॅट ऑर्गन, की तिथं इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, तिथं तुमचं इन्सुलिन त्या पेशींमध्ये जात नाही, ओव्हरीजमध्ये जात नाही, म्हणून ओव्हरीज मिसफंक्शन करतात आणि म्हणून PCOD होतो. तर त्या ऑर्गनचा म्हणजे ओव्हरीजचा डायबिटीस येतो. मग ओव्हरीजचा डायबिटीस झाला काय आणि पॅनक्रियासचा डायबिटीस झाला काय? डाएट कंट्रोल्स आर सेम. तुमचं लाईफस्टाईल ॲज गुड ॲज डायबिटीस तुम्हाला सांभाळायला. बरोबर. आणि मग पाळी न येणं, जसं की तुम्ही सुरुवातीला पण म्हणालात, की पाळी न येणं म्हणजेच PCOD किंवा PCOS असं नाही. पाळी न येण्यामागची पण काही वेगळी कारणं असू शकतात. तर ती कारणं कोणती असू शकतात? पाळी न येण्यामागची फक्त PCOD हे कारण नाही आहे. हां. बरेच मेटाबॉलिक डिसऑर्डर्स. ओके. आता होतं काय माहिती आहे का, की आधी PCOD झालं का आधी मेटाबॉलिक डिसऑर्डर झाला? हे आधी अंड का आधी कोंबडी असा प्रश्न आहे हा. तर तुम्हाला मेटाबॉलिक डिसऑर्डर्स जर होत असेल, म्हणजे साधारणपणे वजन जर वाढत असेल, इन्सुलिन रेझिस्टन्स ओव्हरियन लेवलला होत असेल, तुम्हाला हायपोथायरॉइड असेल, आहे की नाही, ही पण पाळी अनियमित होण्याची लक्षणं आहेत. तुम्ही कंप्लीट सेडेंटरी असाल, तुम्ही कंप्लीट स्ट्रेस्ड असाल, ही पण पाळी न येण्याची किंवा पाळी अनियमित होण्याची कारणं आहेत. ओके. पण वेन इट कम्स टू पॉलिसिस्टिक ओव्हरहँड डिसीज, जेव्हा पॉलिसिस्टिक ओव्हरहँड डिसीजला तुम्ही येता त्यावेळेस मात्र तुम्ही सिडेंटरी लाईफस्टाईल, हॉर्मोनल चेंजेस आणि जेनेटिक्स हे तिन्ही गोष्टींवर आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आता अजून एक महत्त्वाचा जो काही फरक असतो, जसं आपण वजनाच्या बाबतीत म्हणतो की थिन ओबेज आणि ओबेज, तसं क्लासिफिकेशनमध्ये थिन PCOS आणि ओबेज PCOS अशी 2 क्लासिफिकेशन्स आहेत. म्हणजे PCODच्या वेळेस फक्त जाडपणाच येतो असं काही नाही. अतिशय रोड व्यक्तीला पण PCOD होऊ शकतो. ओके. आणि ह्याच्या पॅथॉलॉजीमध्ये थोडासा फरक आहे. तो फरक आता आता म्हणजे आपल्या सगळ्यांना ते लक्षात म्हणजे तो समजणार नाही फरक. तो हॉर्मोनल चेंजेस, इकडे DHES जास्त वाढतं वगैरे वेगळे फरक आहेत ते. पण तुम्हाला रोड व्यक्तीला सुद्धा स्ट्रॉंग PCOD होऊ शकतो, ज्याला आपण थिन ओबेज म्हणू शकतो. ओके. आता या उलट मी तुम्हाला असं विचारेन, की जर पाळी वेळेवर येत असेल, म्हणजे मला PCOD होऊच शकत नाही किंवा मला नाहीच आहे, हे असं समजणं योग्य आहे का? नाही, असंही नाही आहे. म्हणजे बऱ्याच व्यक्तींना पाळी नियमित येते, पण ब्लिडिंग कमी होते. अच्छा, PCOD असून. हां. PCOD असून नियमित पाळी आहे, पण ब्लिडिंग एकच दिवस झाली. सायकल्स डिरेंज असतात, कधी 21 दिवसाला झाली तर कधी 40व्या दिवशी आली. अच्छा. फक्त स्पॉटिंगच झाली, पॅड्सच नाही लागले, हे सुद्धा PCODचं लक्षण आहे. आता पाळी येणं म्हणजे फक्त एक दिवस ब्लीड होणं, यालाही पाळी येणंच म्हणतात. पण बरोबर. प्रॉपर ब्लिडिंग होतीये का, ब्लिडिंग कशी होते, विथ क्लॉट्स होतीये का, परसिस्टंटली तुम्हाला इंटरमिडियंट ब्लिडिंग 2 पाळीच्या मध्ये परत तुम्हाला स्पॉटिंग होतीये का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून हा पण PCODचाच प्रकार आहे. अशी पण लक्षणं PCOD मध्ये असू शकतात. ओके. आता PCOD किंवा PCOS असेल, तर गर्भधारणेसाठी प्रत्येक वेळी प्रॉब्लेम होऊ शकतो का? आणि त्यावर काय सोल्युशन आहे? बेसिकली PCOD आणि PCOS मध्ये प्रत्येक वेळेस गर्भधारणेमध्ये इश्यू येत नाही. ओके. दिस इज अ बेस्ट पार्ट, की खूप चांगली गोष्ट आहे की PCOD आहे, पण बऱ्याच PCODच्या ज्या काही मुली असतात त्यांना गर्भधारणा होऊ शकते. गर्भधारणा झाल्यानंतर गर्भ कंटिन्युटीमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. ओके. मग त्याच्यामध्ये मग तुमची गर्भाची वाढ व्यवस्थित न होणे, सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला ब्लड प्रेशर वाढणे, तुम्हाला डायबिटीस होणे, ज्याला अशी लक्षणं तुम्हाला त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतात PCOD असताना. तेव्हा PCOD असताना जेव्हा गर्भधारणा राहते तर त्या गर्भवतीने खूप जास्त चांगलं डायटरी आणि लाईफस्टाईल मॅनेजमेंट करायला लागतं. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की एखादी गर्भधारणा झालेली PCODची फिमेल आमच्याकडे येते, तेव्हा आम्ही तिला सांगतो की तू बाई साखर, गूळ, अन्नपदार्थ जरा सांभाळून किंवा बंद कर. मग लोक म्हणतात माझी मुलगी तर प्रेग्नंट आहे, तुम्ही हे सगळं बंद करताय, हे तर खूप पोषक आहे. अशा वेळेस तिला ते अपोषक असू शकतं.
ओके. किंवा कुपोषण होऊ शकतं. अपोषण म्हणजे एकदम कुपोषण, चांगल्या प्रकारचं पोषण नाही होणार, योग्य पोषण नाही होणार. तर जेव्हा एखाद्या PCOD गर्भवती व्यक्ती जिला PCOD आहे, शी शुड बी डाएट कॉशियस. मग तिथं साखरेचं प्रमाण, मिठाचं प्रमाण, गोड पदार्थांचं प्रमाण आणि परत फळांचं प्रमाण हे सगळंच कंट्रोल ठेवावं लागतं. तर मग तिला हेल्दी प्रेग्नन्सी होऊ शकते. ओके. आणि PCOD किंवा PCOS मध्ये नेमकं वजन वाढण्याचं काय कारण असतं आणि जर आपण वजन नियंत्रणात ठेवलं तर ते पण कमी होऊ शकतं का? हो. आता PCOD आधी झालं तर वजन वाढण्याची शक्यता खूप जास्त असते गरोदरपणात किंवा एरवी पण. हं. आणि हे वजन वाढतं एकाच पॅथॉलॉजीमुळे. महत्त्वाची पॅथॉलॉजी, जसं PCOD हा आजार तुमच्या स्त्रीबीजा किंवा ओव्हरीजचा डायबिटीस आहे, तसंच तो पसरत पसरत तो पॅनक्रियासचा आणि लिव्हरला पण इन्सुलिन रेझिस्टन्स बसतो आणि ते महत्त्वाचं कारण ठरतं त्यांचं वजन वाढायचं. मग इथं तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स असला म्हणजे तुमच्या लिव्हरच्या पेशी, पॅनक्रियासच्या पेशी आणि ओव्हरीजच्या पेशी ह्या इन्सुलिनला आत घेत नाहीत आणि मग वजन वाढायला लागतं आणि मसल्स पण, मग वजन वाढायला लागतं. मग वजन वाढलं की परत PCOD वाढतं आणि मग ते VCS सायकल होतं आणि ते इंटररिलेटेड आहे. मग आधी वजन कमी करायचं का PCOD कमी करायचं? तर दोन्ही एकाच वेळेस कमी एकाच करायचं. वेळी. हे खूप महत्त्वाचं. मी फक्त PCOD कमी करेन, मला एवढंच वजन ठेवायचं आहे, नाही चालणार. किंवा मला वजन कमी करायचं आहे, PCODचं काही उद्या नाही चालणार. तुम्हाला दोन्ही पण गोष्टी एकाच वेळेस ट्रीट करायला लागतील. तरच ते तुम्ही दोन्हीमधनं सहज बाहेर येऊ शकता आणि हे शक्य आहे. ओके. जर मला PCOD किंवा PCOS आहे, तर मी कोणती पथ्य पाळायलाच हवी, की मी जेवताना लक्षात ठेवायला पाहिजे, की या गोष्टी मला थोडं अव्हॉइड करणंच माझ्यासाठी योग्य आहे? असं कोणत्या पद्धतीचं कंट्रोल स्वतःवर असलं पाहिजे? आता एक नवीन रिसर्च झाला आहे, मी तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो. कदाचित हे लोकांना पचवायला थोडंसं अवघड जाईल. हं. पण तुम्हाला मी सांगतो, की आता आधी आपण गर्भवती स्त्रियांबद्दल बघू. हं. ज्या गर्भवती स्त्रियांना PCOS आहे किंवा PCOD आहे, त्या गर्भवती स्त्रिया जर खूप जास्त फ्रूट्स खात असतील, तर ह्या फ्रूट्समधलं फ्रुक्टोज त्या बच्चूच्या लिव्हरमध्ये पण जाऊन बसू शकतं. ओह! आणि अशा वेळी त्यांचे बाळं वजनाला कमी आणि लिव्हर मोठं असे बॉर्न होतात आणि आणि त्याच्यामुळे ज्युविनाईल ओबेसिटी आणि ज्युविनाईल फॅटी लिव्हर्स खूप जास्त पाहायला मिळतात. माझ्याकडे 4-4, 5-5 वर्षाची मुलं आहेत की ज्यांना फॅटी लिव्हर्स आहेत. प्रॉब्लेम कुठून सुरू झाला? प्रेग्नन्सीपासून. ओके. त्यांच्या आईने प्रेग्नन्सीमध्ये खूप जास्त फळं खाल्ली, कारण का एक एक नोशन आहे, तो म्हणजे सोशल गुड आहे की फळं खूप चांगली आहेत. हो. फळं नक्कीच खूप चांगली आहेत, झाडावर चांगली आहेत. फळं नक्कीच खूप चांगली आहेत, ती सोशली चांगली आहेत. सगळ्यांसाठी ती चांगली आहेत असं नाही. तुम्हाला निवडावं लागतं की माझं शरीर फळं पचवू शकणार आहे की नाही. आणि PCODमध्ये ते ॲक्च्युली प्रॉब्लेम करतात, कारण काय फळांमध्ये न्यूट्रिएंट्स खूप आहेत, पण न्यूट्रिएंट्सपेक्षाही फ्रुक्टोज खूप जास्त आहे. हं, हं, हं. आणि हे फ्रुक्टोज प्रत्येक, जसं आपण ग्लुकोज खाल्लं त्याचं कन्व्हर्जन होतं, म्हणजे कार्बोहायड्रेट्स जर खाल्ले फळामधले त्याचं कन्व्हर्जन होतं ग्लुकोजमध्ये किंवा ग्लायकोजनमध्ये. त्याच्यामध्ये जे 50% फ्रुक्टोज आहे त्याचं डायरेक्ट कन्व्हर्शन फॅट्समध्ये, बाकी ते कशातच कन्व्हर्ट होत नाही. तुम्ही जितके फ्रुट्स खाल तितकं तुमचं लिव्हर नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरमध्ये जाईल. आणि नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर जर आईला असेल गर्भवती असताना तर ते बाळापर्यंत पण जाईल. त्यामुळं फळांचं रिस्ट्रिक्टेड फळं खा तुम्ही. मी बंद करा असं म्हणत नाही, पण ज्या फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी. आता तुम्हाला मी एक फळ सांगतो की जे तुम्ही फळ म्हणून कधी कन्सिडरच करत नाही. नारळ फळ आहे ना, ग्लुकोजही नाही फ्रुक्टोजही नाही त्याच्यात. जर फॅटी लिव्हर नसेल तुम्ही ते फळ खाऊ शकता. साधा कच्चा पेरू आहे. तुम्ही जर जाड नसाल तर अवाकाडो आहे, ज्याच्यामध्ये फ्रुक्टोज नाही ग्लुकोज नाही. अशा फळांची तुम्ही निवड करा ना. नेमकं आम्ही काय करतो, केळं खातो. रोज केळं खातात फॅमिलीजमध्ये. आंब्याच्या दिवसात रोज आंबे खातात. अकाली टरबूज खातात कुठल्या पण सीझनमध्ये. सो दिस इज नॉट गुड. द्राक्षे खातात. हे सगळे हाय ग्लायसेमिक इंडेक्स फ्रुट्स आहेत. चिकू खूप हाय ग्लायसेमिक इंडेक्स. ड्राय फ्रुट्स नाही जमत PCODमध्ये. आणि अशा वेळेस मग नेमकं रोज मी 2 सकाळी एक थोड्याशा मनुका खाते, थोडेसे पेंटखजूर खाते, मग थोडंसं काजू, नाही जमत हे सगळं. कारण काय ऑलरेडी PCOD हा आजार हा ओव्हर न्यूट्रिशियस डिसऑर्डर आहे. इथं तुमचं न्यूट्रिशन एक्सेस आहे.
तर तुम्हाला तिथे बाकीच्या न्यूट्रिशनची गरजच नाही आहे. मग त्यावेळेस तुम्ही हे सगळे पथ्य पाळायला पाहिजे. साखर, गूळ, फळं आणि मग आपण आधी डिस्कस केल्यासारखं तेल. ह्या 4 गोष्टींवर नियंत्रण जबरदस्त पाहिजे. ओके. आणि डॉक्टर, बऱ्याच मुलींना ज्यांना पीसीओडी किंवा पीसीओएस आहे त्यांना लिटरली मिशा आणि दाढीसारखे केस येतात. म्हणजे जसे पुरुषांना येतात लिटरली त्यांना दाढी करावी लागते. अशा केसेस आहेत, माझ्या कॉन्टॅक्टमध्ये पण आहेत. हो. त्यांना ते ऑकवर्ड वाटतं. तर यावर काय इलाज आहे? होतं काय, बऱ्याच वेळा जेव्हा दाढीसारखे केस येतात किंवा अपर लिप्सला खूप जास्त केस येतात, तेव्हा पहिल्यांदी ती व्यक्ती फिजिशियनकडे न जाता डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाते आणि मग ते लेझरच्या माध्यमातून ते केस कमी करायचा बरोबर, प्रयत्न करतात. पण लेझर ते होतं काय माहिती आहे का, ह्याचं कारण समजून घेऊ आपण की काय कारण आहे, की बुवा केस का येतात, पुरुषांसारखं का होतं. होतं काय की आपली जी ओव्हरी आहे, प्रत्येक स्त्रीमध्ये पुरुषाचे हॉर्मोन्स आहेत. बरोबर. प्रत्येक स्त्रीमध्ये टेस्टोस्टेरॉन प्रत्येक स्त्रीमध्ये आहे. असतं. आता स्त्रीमध्ये काय फरक असतो की त्या ओव्हरीज टेस्टोस्टेरॉनचं कन्व्हर्जन काही विशिष्ट हॉर्मोन्समुळे इस्ट्रोजनमध्ये करतात. त्याला ॲरोमेटेज एन्झाईम्स म्हणतात. आता हे इस्ट्रोजनमध्ये कन्व्हर्ट झाल्यामुळं म्हणून मग स्त्रियांना पाळी येणं, ब्रेस्ट डेव्हलपमेंट होणं किंवा विशिष्ट स्त्रियांचा शेप येणं, हे सगळं इस्ट्रोजनमुळे होतं. आता प्रॉब्लेम काय माहिती आहे का, की जेव्हा पीसीओडी असतं तेव्हा टेस्टोस्टेरॉनचं कन्व्हर्जन इस्ट्रोजनमध्ये व्यवस्थित होत नाही. त्यामुळे पुरुषांचे हॉर्मोन्स वाढलेलेच राहतात रक्तात. मग पुरुषांसारखं रिप्रेझेंटेशन की पुरुषांसारखे अंगावर केस येणं किंवा चेहऱ्यावर केस येणं, मिशी येणं किंवा दाढीसारखी केस येणं, हे जेव्हा जास्त प्रमाणात असतं त्याला आम्ही म्हणतो हिर्सुटिझम. मग केस कशामुळे आले? ओव्हरीजच्या प्रॉब्लेममुळे. प्रॉब्लेम कुठं करतोय? लेझर इथं करतोय. तिथं तिथं मेन हा प्रॉब्लेम फरक काय? हा फरक समजून घ्यायला पाहिजे. तुम्ही जा डर्मॅटॉलॉजिस्टकडे, तुम्ही तात्पुरतं तुम्ही लेझर करून घ्या, पण तुम्ही तुमच्या फिजिशियनकडे, तुमच्या गायनेकॉलॉजिस्टकडे जाऊन त्या पीसीओडीची ट्रीटमेंट करा, तर तुमचे केस येण्याचं प्रमाण एकदम कमी होईल, स्पीड कमी होईल. तुम्हाला रेग्युलर वॅक्सिंग किंवा शेविंग जे काही करतात ते तुम्हाला करावं लागणार नाही आणि मग हळूहळू त्याची ग्रोथ कमी होईल. आणि ही जी मॅनेजमेंट आहे, ही होतं काय माहिती आहे का, की मी तर आता 2 महिने झाले ट्रीटमेंट घेते, माझे केस कमी नाही झाले. ह्याला वर्षानुवर्ष लागतात. त्यामुळे जेव्हा पीसीओडी सारखे आजार होतात तेव्हा पालक आणि स्वतः पेशंट ह्यांच्यामध्ये खूप पेशन्स पाहिजे. हे पेशन्सली घ्यायच्या ट्रीटमेंट्स आहेत. आणि मग तुम्हाला जेव्हा तुम्ही पीसीओडी ओव्हरीजची ट्रीटमेंट करता तेव्हा मग चेहऱ्यावरचे फोडं येणं किंवा पिंपल्स येणं किंवा केस येणं हे कंट्रोलमध्ये. पण कधी कधी काय होतं, काही सिम्पटम्स सपोज दिसत नसतील आणि आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल की अशा पद्धतीचं काही आहे का, तर आपण काय करू शकतो? त्याच्यासाठी टेस्ट आहेत. अच्छा. गोल्ड स्टँडर्ड टेस्ट आहेत त्यासाठी, की मला पीसीओडी आहे की नाही. सगळ्यात सिंपल टेस्ट जी ओव्हरऑल सगळे करतात की ती साधी आपली सोनोग्राफी पोटाची, त्याच्यामध्ये सिस्ट दिसतात. पण बऱ्याच वेळा असं असतं की सिस्ट खूप जास्त एक्सप्रेस होत नाहीत पण पीसीओडीची लक्षणं दिसतात. मग त्यावेळेस त्याच्या अनुषंगिक ब्लड टेस्ट करावे लागतात. मग त्या ब्लड टेस्टमध्ये फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, ल्युटिनायझिंग हॉर्मोन, ज्याला आम्ही FSH आणि LH म्हणतो, त्याचा रेशिओ आणि त्यासोबत इन्सुलिन, ह्या फास्टिंग सिरम इन्सुलिन, फास्टिंग शुगर, FSH, LH, ह्या सर्वसाधारण टेस्ट आहेत की ज्या कराव्यात. पण जी व्यक्ती लग्न झालेली आणि तिला गर्भधारणा होत नाही, मग त्याच्यामध्ये अजून एक टेस्ट ॲड होते, ते म्हणजे AMH. अशा काही हॉर्मोन्सच्या टेस्ट आहेत की ज्या दाखवतात की तुम्हाला पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज आहे की नाही. या टेस्ट केलं की ते कन्फर्म होतं की आहे, नाही आहे, आणि त्यानुसार त्या अनुषंगाने त्याची मग ट्रीटमेंट असते. डॉक्टर, पीसीओडी किंवा पीसीओएसमुळे इन फ्युचर उच्च रक्तदाब असेल किंवा शुगर असेल, याचं काही या स्पेसिफिक लोकांना याचा धोका जास्त असतो असं काही आहे? काय माहिती आहे का, त्याचं 2 प्रकारचे आजार सर्वसाधारण मॉडर्न मेडिसिन आणि आयुर्वेदाने 2 प्रकारचे आजार सांगितले. एक आहे ॲनाबॉलिक डिसऑर्डर किंवा संतर्पणजन्य, म्हणजे ओव्हर न्यूट्रिशियस डिसऑर्डर, आणि दुसरा आहे अपतर्पणजन्य किंवा कॅटाबॉलिक डिसऑर्डर किंवा कुपोषणजन्य आजार. पीसीओडी हा जो आजार आहे ना, हा पण आजार संतर्पणजन्यच आहे, म्हणजे ओव्हर न्यूट्रिशनमुळे झालेला आजार आहे. एकदा पीसीओडी, आता होतं काय माहिती आहे का, की सगळ्या स्त्रियांना पीसीओडी का होत नाही, आपण असं बघू की सर्वसाधारण स्त्रिया थोड्याशा जाड असल्या, प्रत्येक स्त्रीला पीसीओडी होत बरोबर. नाही.
मग का होत नाही, हिला का झालं आणि मला का नाही झालं, किंवा मला का झालं आणि हिला का नाही झालं. हा मुलींच्या डोक्यामध्ये हा बरोबर, प्रश्न खूप बरोबर. असतो. हो. ते मुली सांगतात ना, सर ती तर किती खाते माझी मैत्रीण, हां. तिला काही होत नाही. मग ह्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का, जेनेटिक प्रिडॉमिनन्स पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, तुमची ओव्हराईन टिश्यूज, तुमचे ओव्हरीज ह्या इन्सुलिन रेझिस्टन्ससाठी जेनेटिकली प्रोन आहेत. तिच्या नाही आहेत, मैत्रिणीच्या नाही आहेत. म्हणून तिला पीसीओडी होणार नाही, पण ते सुटणार नाही, तिला कुठेतरी इम्पॅक्ट येईल, पण दुसऱ्या अवयवावर. हे कारण आहे की कोणाला पीसीओडी होतं आणि कोणाला पीसीओडी होत नाही. आता दुसरा प्रश्न, किंवा ते पेशंट्स मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाला प्रोन असतात का, त्यांना त्यांचं प्रमाण त्यांच्यामध्ये होण्याचं जास्त असतं का, आता निश्चितपणे असतं. ज्या स्त्रियांना किंवा ज्या मुलींना पीसीओडी असतं त्या स्त्रियांना इन्सुलिन रेझिस्टन्स असतं, आणि अशा स्त्रियांना मधुमेह किंवा उच्च रक्तदाब होण्याची शक्यता खूप जास्त असते. आणि त्याचं महत्त्वाचं कारण इन्सुलिन रेझिस्टन्स हेच आहे. म्हणजे इन्सुलिनचं जे काही पॅनक्रियाज इन्सुलिनचं स्त्रवण व्यवस्थित करतात, पण शरीराच्या पेशी त्याचा ॲक्सेप्टन्स करत नाहीत, आणि त्याच्या परिणामी रक्तामध्ये इन्सुलिनचं प्रमाण वाढून जातं, आणि मग असे आजार निर्माण व्हायला. नुसतं उच्च रक्तदाब आणि डायबिटीसच नाही, पण इतर अपचयात्मक आजारसुद्धा या लोकांना होण्याचं प्रमाण जास्त असतं. या लोकांची प्रतिकारशक्ती कमी असते, या लोकांचं हाडांची ठिसूळता जास्त असते. म्हणजे फक्त तेवढंच नाही, पण सगळ्या टिश्यूजवर, सगळ्या प्रकारच्या अवयांवर ह्याचा विपरीत परिणाम दिसून येतो. कोणाला तो लवकर कळतो, कोणाला तो उशिरा कळतो, इतकंच आहे. ओके. आणि मग पीसीओडी, पीसीओएस असणाऱ्या व्यक्तींनी जर व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली, औषधं घेतली वेळेवर, तर ती बरी होऊ शकतात, की त्यांना लाईफस्टाईलमध्ये पण काही चेंजेस करावे लागतात? त्यांची जबाबदारी काय आहे? हां, आता हा न खरं तर अतिशय की त्यांची जबाबदारी काय. होतं काय माहिती आहे का, की कुठला पण आजार असला तर ती जबाबदारी डॉक्टरची. आमचं कमी झालं नाही. बेसिकली आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल आहे, प्रत्येकाला गुगल ॲक्सेस आहे, प्रत्येकाला AI ॲक्सेस आहे आता तर. आणि तुम्ही तुमचं स्वतःचं प्रोफाईल तर बघा ना काय ते. यू ऑल्सो स्टडी युअरसेल्फ. ही डॉक्टरची एकट्याची जबाबदारी नाही आहे, की बाबा मी तुम्हाला औषध लिहून देतो आणि तुम्हाला रोजच्या रोज काय खायचं आहे काय नाही, तुम्ही एकदा दोनदा कन्सल्टेशनला या, मग वर्षभर कन्सल्टेशनला. याच्यामध्ये काय, मी आत्ता जसं सांगितलं की पेशंटनी पेशन्स ठेवायला पाहिजे, आणि आपल्या स्वतःच्या आजाराबद्दल आपली स्वतःची माहिती इत्थंभूत करून घेणं आवश्यक असतं. आता प्रॉब्लेम काय आहे तो PCOSमध्ये, आता समजा एखाद्या स्त्रीला गर्भधारणा झाली, डिलिव्हरी झाली, बाळ चांगलं झालं, बाळ मोठं होतंय, PCOS अजून पण आहे, त्रास काहीच नाही आहे, फक्त पाळी अनियमित आहे. आता पाळी अनियमित आहे, आता काय मुलगा नकोच आहे नंतर, असेल तर असेल. मग याचा पूर्ण इम्पॅक्ट तुमच्या तब्येतीवर होतो, आणि हा इतर तब्येतीचा इम्पॅक्ट मग कशासाठी डॉक्टरकडे जायचं. मी तुम्हाला आत्ताच म्हटल्याप्रमाणे की आपल्याकडे प्रत्येक पेशंटचं इन्शुरन्स नसल्यामुळे प्रत्येकाला, इवन डॉक्टर्सच्या फॅमिलीमधल्या लोकांना सुद्धा डॉक्टरकडे जायचं नसतं. ह्याची 3 कारणं आहेत. डॉक्टर पैसे घेईल, डॉक्टर पथ्य सांगेल, आणि डॉक्टर औषध देईल, आणि तिन्ही गोष्टी पेशंटला करायच्या नाहीत. त्यामुळे ते टाळतात. मग तुम्हाला हे जर टाळायचं असेल तर तुम्ही 2-3 कन्सल्टेशन घ्या, तुमच्या आजाराची पूर्ण माहिती करून घ्या, आणि ती माहिती तुम्हाला, कारण एकदा PCOS लागलं किंवा एकदा डायबिटीस लागलं, दोन्ही इन्सुलिन रेझिस्टन्सचेच आजार आहेत, की ते जसं डायबिटीस रिव्हर्सल असतं तसं PCOD रिव्हर्सल सुद्धा आहे. PCOD रिव्हर्स होऊ शकतो, पण तुम्हाला खूप स्ट्रिक्ट राहायला लागतं स्वतःच्या बाबतीत. मग त्याच्यामध्ये चीटिंग चालत नाही. मग बरेच लोक विचारतात की चीट डाएट करू का मी. मग तुम्ही जर स्ट्रिक्ट राहिलात 8 दिवस, व सोमवार ते शनिवार एकदम स्ट्रिक्ट राहिलात, मग रविवारी चीट करा. इथं रोजच थोडं थोडं चिटिंग चालतं, आणि रविवारी तर हमखास चिटिंग होतं. हे नाही चालत. यू शुड नो युअर रिस्पॉन्सिबिलिटी. पेशंटची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, की मला डॉक्टरनी सांगितलेलं पथ्य मी तंतोतंत पाळायला पाहिजे. ते जर पाळलं, मी माझी लाईफस्टाईल डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे सांभाळायला पाहिजे. त्याच्यामधले जे काही चेंजेस मला कधी कधी करायचे आहेत, हे तुम्ही तुमच्या तज्ज्ञ डॉक्टरला विचारलं पाहिजे, तरच तुम्ही हे सगळं रिव्हर्स करू शकता. आणि ही पेशंटची जबाबदारी आहे. ही फक्त डॉक्टरची जबाबदारी डायग्नोज करून देणं, तुमच्यासाठी कुठलं योग्य औषध आहे ते सांगणं, आणि तुमच्यासाठी काय लाईफस्टाईल आहे ते सांगणं.
ते सांभाळण्याची जबाबदारी, किती दिवस सांभाळायचं, कसं सांभाळायचं. आता समजा एखादा डिसीज रिव्हर्सल करायचा आहे, PCOD सारखा डिसीज रिव्हर्सल करायचा आहे, तुम्हाला गट फ्लोरापासून सगळं चेंज करायला लागतं. आणि हे करण्यासाठी जे काही पथ्य सांगितलंय हे किमान पथ्य 18 महिन्याचं आहे. ओके. 18 मंथ्स किमान डाएट कंट्रोल्स, 18 मंथ्स. आणि हे खूप साऱ्या रिसर्चेसमध्ये प्रूव्ह झालंय की तुमचा गट फ्लोरा अल्टर करायला, तुम्हाला इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी आणायला 8 ते 18 महिने लागतात. इथं काय होतं माहिती आहे का, की 15 दिवस झाले की पेशंटचा फोन येतो, सर 15 दिवसापासून डाएट कंट्रोल करतोय, येऊ का तपासायला? 15 दिवसात काहीच हलणार नाही. शरीरातलं 15 दिवसात काहीही हलणार नाही. इट टेक्स अ लॉंग पेशन्स अँड लॉंग मॅनेजमेंट. मी औषधं म्हणत नाही आहे, पण लॉंग सेल्फ मॅनेजमेंट टू मेक इट रिव्हर्स. तुम्ही चुका केल्यात ना, तुमच्या चुकामुळे तुम्हाला PCOD झालं आहे. फक्त जेनेटिक्स रिस्पॉन्सिबल नाही आहे, जीन्सला एक्सप्रेस तुम्ही केलं आहे. प्रत्येकामध्ये जेनेटिक्स आहेत, प्रत्येकामध्ये ते जीन्स आहेत. तुम्ही त्याला डाएट चुकीचं करून, लाईफस्टाईल चुकीचं करून तुम्ही जेनेटिक एक्सप्रेशन आणलं आहे. मग आता तुम्ही थोडंसं रिव्हर्स करा ना, थोडंसं थांबवा. म्हणजे आम्ही तर म्हणतो, जेव्हा मी सांगतो की बाबा तुम्ही एवढं स्वीट्स खाताय, इतकी साखर खाताय, इतकी गोड खाताय, आम्ही तर म्हणतो पेशंटला तुम्ही पुढच्या 10 वर्षाचं खाऊन बसलात, मग 10 वर्ष नका खाऊ ना आता. व्हॉट मेक्स द डिफरन्स? ऑलरेडी यू हॅव एन्जॉयड अ लॉट. पर ॲटलिस्ट 1.5 वर्ष 2 वर्ष कंट्रोल करा आणि तेवढं सिन्सिअरली कंट्रोल करा. तुमचाच आजार कमी होणार आहे. डॉक्टरचा काय फायदा आहे? डॉक्टरने ऑलरेडी फीस घेऊन बसलेला आहे. फायदा तुमचा आहे ह्याच्यामध्ये. त्यामुळे डॉक्टर जो डाएट कंट्रोल सांगतो तो डाएट कंट्रोल तुम्ही स्ट्रिक्टली जर सांभाळत असाल, तुमची लाईफस्टाईल स्ट्रिक्टली जर सांभाळत असाल, तर निश्चितपणे हा आजार रिव्हर्स होऊ शकतो. पण ह्याच्यामध्ये गडबड चालत नाही. रिव्हर्सल जेव्हा येतं, खऱ्या अर्थाने रिव्हर्सल, नुसती शुगर कमी आली, नुसतं इन्सुलिन कमी आलं, हे रिव्हर्सल नाही. खऱ्या अर्थाने मेटाबॉलिक रिव्हर्सल जर आणायचं असेल, चय अपचयात्मक रिव्हर्सल आणायचं असेल, तर तुम्हाला 8 ते 18 महिन्याचा कालावधी लागेल. कोणाचा 8 महिन्यात होईल, कोणाचा 18 महिन्यात होईल, पण होईल तर नक्की जर तुम्ही नीट फॉलो केलं तर. हे नक्की. ओके. म्हणजे थोडंफार ऍक्च्युली गोड खाण्यावरच लोकांचं कंट्रोल राहत नाही. Control बाकीचं एक वेळ डाएट ते करतात, पण जेव्हा गोड खाण्याची वेळ येते तेव्हा ते क्रेविंग्स स्टॉप केले जाऊ शकत नाहीत. ओके. सो आता प्रेग्नन्सी, PCOD, PCOS नंतर जेव्हा नॅचरली प्रेग्नन्सी राहते, बाळ होतं, तेव्हा बरेच जणांना असं वाटतं की आता बाळ झालंय, आता हे ऑटोमॅटिक कमी होईल. तर ते ऑटोमॅटिक वयानुसार कमी होत जातं? असं कधीही ऑटोमॅटिक कमी होत नाही. तुम्हाला प्रयत्न तर करावेच लागतात. वन्स यू हॅव म्हणजे एकदा मला एक सांगा, की आपण आधीच पाहिलं की PCOD आणि डायबिटीसचे साधारण कारणं इन्सुलिन रेजिस्टन्स सेम आहे. तर तुम्हाला इन्सुलिन सेन्सिटाईज करायला लागतात तुमच्या टिश्यूजला. इन्सुलिन सेन्सिटाईज म्हणजे तुमच्या ज्या काही सेल्स आहेत, तुमच्या जे काही पेशी आहेत, ह्या पेशींनी इन्सुलिन आतमध्ये घेण्याची सुरुवात करावी लागते दोन्ही आजारांमध्ये. आता मला सांगा की एखाद्या व्यक्तीला डायबिटीस आहे, मग गरोदरपणा झाला, बाळ झालं, बच्चू मोठं झालं, सगळं झालं, मग डायबिटीस ऑटोमॅटिक कमी होतो का? तो फक्त प्रेग्नन्सी इंड्यूस डायबिटीस कमी होतो, पण ज्यांना आधीपासून डायबिटीस तो कमी होतो का? बिलकुल कमी होत नाही. तसंच PCOS आहे, तो ऑटोमॅटिक कमी होत नाही. हा स्त्रियांचा गैरसमज आहे की एकदा प्रेग्नन्सी झाली, बाळ झालं, सगळं झालं की आता PCOD कमी झाला माझा. असं होत नसतं. तुम्हाला प्रयत्न करावे लागतात, तुम्हाला डाएट कंट्रोल्स करावे लागतात. आणि त्याच्यामुळे मग काय होतं की हे हॉर्मोनल चेंजेस इतके खराब असतात की मी 28 वर्षांच्या स्त्रियांचं हिस्टेक्टॉमी झालेलं पाहिलेलं. 28, 30, 32 या वयात लोकांना हिस्टेक्टॉमी, ज्या वयात आजकाल मुली लग्न पण करत नाहीत, त्या वयातच मग त्यांची हिस्टेक्टॉमीज करायला. म्हणजे इतके खराब परिणाम सुद्धा असू शकतात. तेव्हा प्रत्येकाने, हे खूप रेअर आहे पण असं असू शकतं. का बरं आपल्या आयुष्यात हे पाहिजे? जेव्हा आपल्या हातात आहे की मी चांगल्या पद्धतीचा आहार खाईल, ताजा आहार खाईल, प्रमाणात खाईल, अर्धशक्ती जेवण करेल, या जर गोष्टी मी जर केल्या तर निश्चितपणे मी या मेटाबॉलिक डिसऑर्डर्समधनं बाहेर. आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे की आउटसाईड फूड, पॅकेट फूड, जे हायली इन्फ्लेमेटरी असतं. बाहेरचं खाणं आणि पॅकेटमधलं खाणं. हां, तुम्ही 8 दिवसातनं 10 दिवसातनं एकदा खा बाहेर. आता काही काही ठिकाणी अशी संस्कृती आहे की बाहेरच खायची संस्कृती आहे, घरी स्वयंपाकच करत नाहीत. मग दॅट कॅन लीड टू मेनी इश्यूज. ॲट व्हॉट कॉस्ट यू आर डुईंग. तुम्ही कुठल्या काय किंमत मोजताय याच्यासाठी, ती तुमची शरीराची किंमत मोजताय प्रत्येक वेळेस. तर ह्या सगळे हे जे कल्चरल चेंजेस झालेत, हे कल्चरल चेंजेसच कारणीभूत आहेत की अशा प्रकारचे आजार आता खूप जास्त वाढतात आणि PCOSचं प्रमाण खूप जास्त वाढत आहे आता.
ओके. म्हणजे पीसीओडी आणि पीसीओएस असेल आणि जर आपण व्यवस्थित आहार, जीवनशैली आणि व्यवस्थित डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली तर 100% बरं होऊ शकतो. रिव्हर्स होईल. अच्छा. रिव्हर्स झाला म्हणजे काय माहिती आहे का, तो तुमच्या शरीरात अजूनही असू शकतो, पण तो लीन असतो. हं, हं, हं. तो एक्सप्रेस नाही होत. तुम्ही त्याला परत खाद्य घातलं तर हं, परत हं, तो हं. वाढेल. त्यामुळे तुम्हाला नेहमीच अलर्ट राहायला लागतं. तो रिव्हर्स होईल. आता आपण जेव्हा म्हणतो डायबिटिक रिव्हर्सल झालं. डायबिटिक रिव्हर्सल झालं म्हणजे एकदा डायबिटीस रिव्हर्स झालं की रोज तुम्ही साखर खाऊ शकता का? नाही. तुम्हाला बरोबर. तसंच पीसीओडीचं. तर डॉक्टर आजकाल खूप लहान वयात पाळी येणं असेल किंवा पीसीओडी असेल, पीसीओएस असेल याचे सिम्प्टम्स पण अगदी किशोरवयात लहान मुलींना सुद्धा दिसतात. तर ओव्हरऑल त्यांच्या पालकांनी हे कशा पद्धतीने हाताळावं आणि त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? जेव्हा तुम्ही म्हणता की लहान मुलींमध्ये किंवा किशोरवयीन मुलींमध्ये पीसीओएस किंवा पीसीओडीचं प्रमाण आहे हं. आणि मग त्यांना काय मेसेज आहे? तर त्यांना मेसेज देण्यापेक्षा मला असं वाटतं मी पालकांना मेसेज द्यावा. हां, पालकांना. पालकांना हा मेसेज आहे की तुम्ही त्यांच्या ॲक्टिव्हिटीजवर नियंत्रण करा. चांगल्या प्रकारच्या त्यांच्या ॲक्टिव्हिटीज व्हायला पाहिजेत. हं. ग्राउंड ॲक्टिव्हिटीज म्हणजे त्यांनी मैदानी खेळ खेळायला पाहिजे, बाहेर जाऊन खेळ खेळायला पाहिजे. हे पहिली गोष्ट. हं. आणि दुसरी गोष्ट त्यांच्या आहारावर कंप्लीट नियंत्रण लहानपणापासूनच पाहिजे. मग ओके. लहानपणापासून कसं पाहिजे? आम्ही तर असं सांगतो की मूल जन्माला आलं आणि जेव्हापासून ते 6व्या-7व्या महिन्यापासून खायला लागतं, हं. तेव्हापासूनच आम्ही आता सांगतो की त्यांना साखरेची गोडीच नका दाखवू. हं. ही साखरेची गोडी अतिशय कडूपणा आणते आयुष्यात. तर त्यांना साखर, गूळ आणि तत्सम पदार्थ ह्यांची चव त्यांना जितके दिवस नाही दाखवली तितकी चांगली. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांना रिवॉर्ड नाही करायचं. कॅडबरीज, चॉकलेट, विशेष करून ज्युसेस, फ्रूट ज्युसेस आणि कोल्ड ड्रिंक्स हे सगळ्यात हानिकारक आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, आपण कधी पण हॉटेलमध्ये जातो किंवा घरी पण एक आमच्या घरी खूप हेल्दी फूड खातो आम्ही. मग त्या हेल्दी फूडमध्ये काय येतं, की हॉटेलमध्ये गेल्यानंतर ब्रेकफास्ट बघा, फ्रूट ज्युसेस हे सगळ्यात जास्त हानिकारक आहेत. फ्रूट ज्युसेस आर वर्स्ट. एक्सेस मिल्क कन्झम्पशन, खूप जास्त दूध देणं. हं. मग झोपताना पण दूध, सकाळी उठलं की मारून मुटकून दूध पाजतात पालक. कशासाठी दूध पाजतात? एकदा बाळ मोठं झालं, ते 5 वर्षाचं होऊन गेलं की त्या व्यक्तीला दुधाची गरज नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये खूप कॉन्ट्राव्हर्सीज आहेत. खूप लोकांना माझं हे स्टेटमेंट आवडणार नाही. पण ही फॅक्ट आहे. ती गाय किंवा ती म्हैस तुम्हाला आयुष्यभर दूध पिण्यासाठी दूध देत नाही, ती तिच्या बाळासाठी दूध देतीये. एक्झॅक्टली. बोवाईन मिल्क आम्हाला अलाउडच नाहीये खरं तर. एक विशिष्ट वयापर्यंत ठीक आहे. हं. किंवा जेव्हा ती शिफ्टिंग स्टेज येते. म्हणजे आयुर्वेदाने काय केलं माहिती आहे का? तुम्हाला अतिशय गंमत वाटेल हे ऐकून, की आयुर्वेदाने ज्यांनी दूध घ्यावं त्याचे 3 स्टेजेस केलेत. हं. पहिली स्टेज जी आहे ती क्षीराद म्हणतात किंवा ते फक्त दुधावर असतात. क्षीराद, क्षीर म्हणजे दूध संस्कृतमध्ये. अशी अवस्था एक वयाची असते की मुलं फक्त दुधावर असतात. म्हणजे 6 महिन्यापर्यंत आईच्या दुधावर, नंतर एक वर्षापर्यंत आईचं दूध किंवा मग गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध. हे क्षीराद अवस्था. दुसरी अवस्था जी असते ती क्षीर अन्नाद अवस्था. म्हणजे काही प्रमाणात गाई म्हशीचं दूध आणि काही प्रमाणात अन्न. हं, हं. ही अवस्था 3ऱ्या वर्षी 4थ्या वर्षीपर्यंत चालते. त्याच्यानंतर अन्नाद म्हणजे क्षीराद, क्षीर अन्नाद आणि फक्त अन्नाद, तिथं दूध नाहीये. आणि इथं तुम्हाला 5व्या वर्षी 6व्या वर्षी आता तर कसं झालंय की दुधामध्ये तुम्हाला किती प्युअर मिळतं वी डोंट नो. हां. असं तुम्हाला हॉर्मोन इंड्युस्ड मिल्क मुली जर 5व्या-4थ्या वर्षापासून बळजबरीने झोपताना उठल्या एक्सरसाइज न करता जर घेत असेल किंवा पालक त्यांना देत असतील, तर यू आर लँडिंग युअर चाइल्ड इनटू पीसीओएस. मग त्याच्यामध्ये फ्रूट ज्युसेस आले, फ्लेवर्ड मिल्क्स आले, कोल्ड ड्रिंक्स आले आणि प्युअर मिल्क आलं. हे सगळं पालकांनी सांभाळायला पाहिजे किंवा मुली थोड्या मोठ्या झाल्या तर त्यांनी सांभाळायला पाहिजे. त्यानंतरचा जो प्रकार आहे तो परत तेच येतं की आउटसाईड फूड, पॅक्ड फूड, बारकोडेड फूड हे त्यांनी बिलकुल नाही खायला पाहिजे. या गोष्टींची जर त्यांनी सवय लावली तर निश्चितपणे आणि लहानपणापासूनच त्यांनी एक्सरसाइज करायला पाहिजे. मग जेव्हा आम्ही सांगतो की तुमच्या मुलांना एक्सरसाइज करा, माझ्याकडे एक मुलगा, मी फार छान उदाहरण आहे की माझ्याकडे एक मुलगा होता, तो पीसीओडीचा नव्हता पण एक खूप चांगलं उदाहरण आहे की जो साधारण 5 वर्षाचाच होता
आणि तो ओबेज होता, त्याला फॅटी लिव्हर होतं. तर मी त्याला त्याचं काउन्सिलिंग केलं की बाळ तू रोज एक्सरसाइज करायला जात जा, पळत जात जा, हे जात जा. तो म्हणला माझे आई पप्पा कुठं करतात. सो दिस इज द बिग इश्यू की तुम्हाला ते कल्चर घरामध्ये डेव्हलप करायला लागेल की हेल्दी कल्चर. मग हेल्दी कल्चर म्हणजे आम्ही रोज फ्रूट ज्यूस पितो म्हणजे हेल्दी कल्चर होत नाही. तुम्ही ती पचवायची क्षमता ठेवा. आणि पचवायची क्षमता ठेवायची नसेल तर तुम्ही खाऊ नका. आणि हीच प्रक्रिया मेनोपॉजपर्यंत सांभाळायला पाहिजे. आता पालकांची जबाबदारी आहे, नंतर पियर्सची जबाबदारी म्हणजे तुमच्या सोबत्याची जबाबदारी, नवऱ्याची किंवा बायकोची जबाबदारी किंवा आपली स्वतःची जबाबदारी. आणि शेवटपर्यंत ही जबाबदारी जर आपण सांभाळली तर निश्चितपणे PCODच काय, आपण कुठल्याच मेटाबॉलिक डिसऑर्डर्समध्ये उतरणार नाहीत, कुठलाच मेटाबॉलिक डिसऑर्डर आपल्याला शिवणार नाही. ओके. आणि जरी PCOD, PCOS असेल तर योग्य जीवनशैली असेल, डॉक्टरांची व्यवस्थित ट्रीटमेंट असेल, आपलं स्वतःवर कंट्रोल असेल तर आपण यातून नक्कीच नक्कीच बाहेर येऊ पडतो. शकतो. आणि त्या व्यक्तीने, ती व्यक्ती जेव्हा मोठी होते तेव्हा त्या व्यक्तीने स्वतःच्या आजाराबद्दल संपूर्ण वैज्ञानिक माहिती ठेवणं गरजेचं आहे, पण मनाने नाही काही करायचं. हम्म, हम्म, हम्म. माहिती ठेवा, पण विचारून वापर करा त्या माहितीचा. अगदीच. हे खूप महत्वाचं आहे. अगदीच अगदीच तुम्ही या ठिकाणी याला इतकं चांगलं असं मार्गदर्शन केलं, जे काही मिथ्स होते त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना सांगितलं, त्यासाठी तुमचे ओव्हरऑल थँक्यू. थँक्यू. तुम्ही बोलवलं मला इथं आणि माझे व्ह्यूज शेअर करू दिले त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.